पुढची बातमी। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महायुतीने कंबर कसलेली आणि त्या पार्श्वभूमीवर सरकारने विकास कामांसाठी फक्त महायुतीच्या आमदारांवर निधीची खैरात केली आणि त्यामुळे विरोधकांकडून टीकेची झोड उठायला लागली आहे। आपापल्या आमदारांना दिलेले 5 कोटी ही एक प्रकारे लाच आहे। यातून किती विकास कामं होतील हे माहीत नाही, पण कमिशनबाजी नक्की होईल। निवडणूक काय असते, मतदारांना कसं फेस करतात हे या भोंग्याला माहित आहे का? सत्ताधारी आमदारांची दिवाळी आणि विरोधकांची झोळी रिकामी अशी म्हणण्याची वेळ आली आहे। कारण फक्त महायुतीच्या 54 आमदारांना विकास कामांसाठी 270 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलाय। सत्ताधारी पक्षातील केवळ नवनिर्वाचित आमदारांना 5 कोटींचा निधी देण्यात आल्यानं अन्य आमदारांमध्ये नाराजी पसरली आहे। भाजपचे 37 आमदार, राष्ट्रवादीच्या 10 आमदारांना, शिंदेंची शिवसेना 5 आमदार आणि इतर 2 आमदार। 5 कोटी रुपये ही लाच आहे। मी त्याला विकास निधी वगैरे म्हणत नाही। आपापल्या आमदारांना दिलेले 5 कोटी ही एक प्रकारे लाच आहे। यातून किती विकास कामं होतील हे माहीत नाही, पण कमिशनबाजी नक्की होईल। आणि जनतेचा पैसा हा माझ्या खिशातला पैसा आहे अशा पद्धतीनं वाटप आपापल्या लोकांमध्ये हे सुरू आहे। तुम्हाला जर निधी हवा असेल तर आमच्या पक्षात या। म्हणजे विकास हा पक्ष बघून ठरवला जातो। देशाच्या राष्ट्रपतींनी गांभीर्याने दखल घ्यावी असं हे प्रकरण। संजय राऊतांनी कशाला विधान लोकप्रतिनिधींच्या संदर्भात बोलावं? 5च्या दाराने आलेला हा माणूस यांनी निवडणुका लढणं, निवडणूक काय असते, मतदारांना कसं फेस करतात हे या भोंग्याला माहित आहे का? केवळ सकाळी भुंकायचं हा एकमेव काम आहे त्यांचं। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही जिंकण्यासाठी महायुतीने मोर्चे बांधणी केली आहे। त्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या आमदारांकडून विकास कामांबरोबरच वाढीव निधीची मागणी केली जात होती। मात्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण तसंच अतिवृष्टीमुळे सरकारी तिजोरीवर पडलेला ताण लक्षात घेऊन सत्ताधारी आमदारांना वाढीव निधी देण्याची योजना तुर्तास बाजूला ठेवण्यात आली आहे। सुरुवातीला सत्ताधारी आमदारांना प्रत्येकी 10 कोटी रुपयांचा विकास निधी देण्याची योजना होती। तिजोरीवरच्या ताणामुळे 10 कोटींचा निधी देण्याची योजना बाजूला झाली। महायुतीमधील तिन्ही पक्षांच्या नवनिर्वाचित 54 आमदारांना प्रत्येकी 5 कोटी प्रमाणे 270 कोटींचा निधी मंजूर झालाय। आमदारांनी सुचवल्याप्रमाणे विकास कामांना मान्यता देण्यात आली आहे। 9.5 लाख कोटीच्या जवळपास कर्ज आता राज्यावर आलेलं आहे। अशा स्थितीमध्ये पैसे नाही म्हणून सांगायचा आणि नवीन आलेल्या आमदारांना 5-5 कोटी रुपये द्यायचे आणि इतरांना वाऱ्यावर सोडायचं, तर हेच तर भारतीय जनता पक्षाची किंवा महायुती सरकारची जी काही ही चाल आहे, हा अन्याय आहे। जे अशा प्रकारचे आरोप करतायत त्यांनी 2019 ते 2022 मध्ये या महाराष्ट्रामध्ये काय केलं, त्यांनी कशाप्रमाणे पक्षपातीपणाचं राजकारण केलं, कशाप्रमाणे त्यांनी या महाराष्ट्रामध्ये अराजकता पसरवण्याचं काम केलं त्यांना, आणि जे मंत्रालयामध्ये फक्त 3 वर्षामध्ये 2 वेळा गेले होते, जे ऑनलाईन होते, त्या लोकांना अशा गोष्टींवरती टीका करण्याचा कोणताही अधिकार नाही। ज्या आमदारांना मिळाला नाही त्यांनीही निधीसाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे आग्रह धरला। त्यामुळे त्यांची नाराजी दूर करण्यासाठी या आमदारांना पूर्वी मंजूर करण्यात आलेल्या विकास कामांसाठीचा शिल्लक निधी तातडीने उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तसंच आवश्यकतेनुसार या आमदारांना प्रत्येकी 2.5 कोटींपर्यंतचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचंही बोललं जातंय। शपथ घेतात की आम्ही कुठलाही दुजाभाव करणार नाही, त्या शपथेला हरताळ बसण्याचं काम आता केलेलं आहे की ज्या विधानसभा मतदारसंघात आमचा आमदार नाही तिथं निधी द्यायचा नाही, हे मला वाटतं महाराष्ट्रामध्ये एक दुर्दैव म्हणावं लागेल। विविध आमदार महोदयांच्याकडून निधीची मागणी होत असती। आमदारांना कुठल्याही पक्षाचा असो, सत्तेत असो किंवा विरोधी पक्षाचा असो, 5 कोटीचा निधी हा वार्षिक खर्चाला मिळालेलाच असतो। त्यामुळे त्यांना काम त्यात करता येतं। पण आणखीन जी काही निधीची मागणी असती ती वेळोवेळी बजेटच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा सरकार प्रयत्न करत असतं। त्यापैकी काही जणांची मागणी पूर्ण झाली असेल आणि जर का याच्या व्यतिरिक्त चांगली विकास कामं असतील तर ती मागणी पूर्ण करण्याचा प्रयत्न निश्चित सरकार करेल।
सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना निधी देऊन खुश करण्याची प्रथा आता नवी राहिली नाही. 2019 मध्ये मविया सरकारकडून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आमदारांसाठी अधिक निधी दिला. 2022 मध्ये सत्ता बदल होताच भाजप, शिंदे गटाच्या आमदारांच्या मतदारसंघात विकास कामांसाठी निधी मिळाला. आता महायुतीचं सरकार असल्यानं त्यांच्याच आमदारांवर निधीची खैरात केली जाते. त्यामुळे सत्तेतल्या आमदारांना कोट्यवधींचा निधी मिळतोय, तर विरोधी आमदारांचा हात रिकामा राहतोय. सत्ताधारी आमदारांना अधिक निधी देण्याबाबत सुरू झालेला कित्ता भविष्यातही कायम राहील अशीच सध्या स्थिती आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.